सेक्युलरिझम हा विषय समजून घेण्यासाठी सर्वात मूलभूत, सर्वात महत्वाचं वर्तमान काळातलं पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलेलं शेषराव मोरे यांचं सेक्युलरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा. वर्तमान काळातल्या कोणत्याही पक्षीय राजकारणाचा, नॅरेटिव्हचा प्रभाव न होऊ देता अत्यंत तार्किक पद्धतीने लिहिलेलं धर्मस्वातंत्र्य आणि सेक्युलरिझम या संकल्पना समजून देणारं मोरे सरांचं हे पुस्तक सगळ्यात महत्वाचं आहे. वर्तमान वैचारिक क्षेत्रातले सेक्युलरिझम या संकल्पनेबद्दलचे सगळे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने मोरे सरांनी हे पुस्तक लिहिलंय. सेक्युलर हा शब्द राज्यघटना लागू झाली त्या दिवसापासून राज्यघटनेमध्ये आहे आणि कलम 25 राज्यघटनेतलं धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हे जे आहे त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्द पहिल्या दिवसापासून राज्यघटनेत आहे. आणि आपली राज्यघटनेचं स्वरूप सेक्युलर होतं त्याच्यावर घटना समितीमध्ये सविस्तर चर्चा झाल्या होत्या आणि धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं ड्राफ्टिंग करताना त्याच्यामध्ये हा सेक्युलर शब्द घातलेला आहे. आणि कलम 25चा संदर्भ देत धर्मस्वातंत्र्य म्हणजे नेमक्या कुठल्या धर्माचं स्वातंत्र्य, धर्म या शब्दाची व्याख्या कोणी करायची, प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक वैचारिक पातळीप्रमाणे धर्म या शब्दाची व्याख्या करायची का धर्माची व्याख्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे, या सगळ्याचं विश्लेषण सुप्रीम कोर्टाच्या निकालांचे संदर्भ देत मोरे सरांनी या पुस्तकामध्ये केलंय. भारत हे एक सेक्युलर राज्य आहे, पण सेक्युलरिझमच्या नावाखाली अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र अधार्मिक शासन या व्यवस्थेने उभं केलं. त्याच्यामध्ये स्वतंत्र घटनात्मक तरतुदी असतील, स्वतंत्र मंत्रालय असेल, स्वतंत्र योजना असतील, स्वतंत्र शिष्यवृत्त्या असतील, स्वतंत्र परिषद असेल, या निर्माण झाल्या. आणि ह्या सगळ्याची अत्यंत वकिली पद्धतीने छाननी करून प्रबोधनाच्या चळवळीची बाजू मोरे सरांनी मांडली आहे. कोणत्याही राजकीय नेत्याला, कुठल्याही राजकीय विचार प्रणालीला, राजकीय पक्षाला लक्ष न करता अत्यंत तार्किक पद्धतीने प्रबोधनाच्या चळवळीपासून म्हणजे युरोपमधल्या रेनेसान्स रिफॉर्मेशन पासून उदयाला आलेली विकसित झालेली सेक्युलरिझमची कल्पना, भारतीय प्रबोधनाच्या चळवळीमध्ये विकसित झालेली सेक्युलरिझमची कल्पना आणि राज्यघटनेला अभिप्रेत असलेला सेक्युलरिझम नेमका काय आहे ह्याचं अत्यंत सविस्तर विश्लेषण मोरे सरांनी या पुस्तकामध्ये केलंय. 2013 मध्ये ज्यावेळेला मोरे सर आमच्या मित्राच्या रूमवर आले होते आणि त्यांनी हे सेक्युलरिझम बद्दलचं व्याख्यान दिलं होतं, त्यावेळेला मोरे सरांनी एक आम्हाला सांगितलं होतं, ते मला आज आठवलं. ते म्हणजे आपलं अज्ञान हे कोणाचंही भांडवल होता कामा नये, ते होऊ नये ह्याच्यासाठी ही कल्पना अधिकाधिक स्पष्टतेने आपण समजून घेतली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ही जी 3 पुस्तकं मी सांगितली ही अत्यंत महत्वाची वाटतील असं मला वाटतं.